तर मित्रांनो, उमेदवारांनी नॉमिनेशन पत्र दिनांक 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर वगळून, म्हणजे 25 डिसेंबरला आणि 28 डिसेंबरला नॉमिनेशन आपल्याला मिळणार पण नाही आणि ते भरताही येणार नाही. इतर वेळेमध्ये 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये आपल्याला नॉमिनेशन पत्र सादर करता येतील आणि ते विकतही घेता येतील. फक्त 30 तारखेला दुपारी 2 पर्यंतच नॉमिनेशन तुम्हाला विकत घेता येतील, पण 3 वाजेपर्यंत भरता येतील. 30 डिसेंबरला दुपारी 3 वाजेला 10 मिनिटं शिल्लक असताना प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कॅबिनच्या बाहेर घोषणा केली जाईल की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 10 मिनिटं शिल्लक आहेत आणि बरोबर 3 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कॅबिनचा दरवाजा बंद करण्यात येईल. तो दरवाजा बंद करताना 20 लोक, 30 लोक, 40 लोक, 50 लोक जेवढे असतील त्यांना आत घेतलं जाईल आणि त्या सर्वांचे नॉमिनेशन पेपर भरण्यात येतील. नॉमिनेशन पेपर भरताना अनेक लोकांच्या शंका आहेत की विवाहित स्त्रीच्या बाबतीमध्ये त्या नावाबद्दल काय करायचं आहे. तर मतदार यादीतील नावाप्रमाणेच आपल्याला नॉमिनेशन पत्र भरायचं आहे, परंतु जात प्रमाणपत्र आपल्या वडिलांच्या म्हणजे माहेरच्या नावाने असेल आणि पुरावे आपल्या सासरच्या नावाने असतील ते गृहीत धरण्यात येईल. आणि मतपत्रिकेवर आपल्याला नाव कसं पाहिजे हे प्रत्येकासाठी सूचना आहे की नॉमिनेशन भरताना आमची प्राथमिक तपासणी टीम बाहेर असेल, ती प्राथमिक तपासणी आपली करून घेईल. तिथंच आपल्या सहीचा नमुना, आपल्याला मतपत्रिकेवर नाव कसं हवं आहे त्याचा अर्ज तेव्हाच करायचा आहे. या बाबतीत महिला उमेदवारांनी शपथपत्र जरी दिलं की माझं पूर्वीचं नाव असं होतं, नंतरचं नाव असं आहे आणि त्याच्यासोबत विवाह प्रमाणपत्र असेल तर ते जोडावं, ते नसेल तर पॅन कार्ड जोडावं, आधार कार्ड जोडावं, ज्याच्यावर आम्हाला कल्पना येईल की आपलं लग्नापूर्वीचं नाव काय होतं, लग्नानंतरचं नाव काय आहे. आपण लग्नापूर्वीची टीसी जोडू शकतात, पॅन कार्ड जोडू शकतात. पॅन कार्डवर वडिलांचं नावही असतं, पतीचं नावही असतं. मग वडिलांच्या नावाचा एक पुरावा, पतीच्या नावाचा एक पुरावा दिला आणि साधं शपथपत्र जरी दिलं आम्हाला तरी आम्ही ते ग्राह्य धरू. नॉमिनेशन भरताना उमेदवारांचं वय हे 21 वर्ष पूर्ण पाहिजे. मग याच्यासाठी दिनांक कोणता आहे तर उमेदवारी अर्ज भरण्याचा जो शेवटचा दिनांक आहे म्हणजे 30 डिसेंबर, म्हणजे 29 डिसेंबरला रात्री 12 वाजता जेव्हा हा 30 डिसेंबरचा तारीख सुरू होते आपलं 21 वर्ष वय पूर्ण पाहिजे. त्यानंतर आपल्याला नॉमिनेशन पत्रासोबत एक सूचक आणि एक अनुमोदक, एक प्रस्तावक आणि एक अनुमोदक द्यावा लागेल. उमेदवाराचं नाव जळगाव शहराच्या मनपा हद्दीमध्ये कुठल्याही प्रभागात असेल तरी चालेल, परंतु आपल्याला ज्या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरायचा आहे, समजा आपल्याला 9 नंबरच्या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरायचा आहे तर आपले सूचक आणि अनुमोदक हे 9 नंबरच्या प्रभागातच त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. सूचक आणि अनुमोदक एका वेळी एकाच उमेदवाराचे असू शकतात. जर एका सूचकाने एका अनुमोदकाने 2 उमेदवारांना सूचक आणि अनुमोदक केला असेल तर ज्या उमेदवाराचा पहिला अर्ज आलेला आहे ते मान्य करता येईल. उमेदवाराला एका जागेसाठी जास्तीत जास्त 4 नॉमिनेशन पत्र भरता येतील, परंतु एका प्रभागामध्ये अ, ब, क, ड यापैकी त्याला एकच निवडणूक लढवता येईल. यासाठी जर उमेदवारांनी लेखी पत्र दिलं नाही तर पहिला अर्ज जर अ साठी असेल, दुसरा ब साठी असेल, तिसरा क साठी असेल तर आम्ही अ चा अर्ज पहिला आलाय म्हणून तो अ साठी आम्ही तो विचारामध्ये घेतला जाईल. एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त कितीही प्रभागामध्ये निवडणूक लढवता येईल, परंतु त्या प्रभागाचे सूचक आणि अनुमोदक त्यांनी दिले पाहिजे. राजकीय पक्ष आणि अपक्ष सर्वांच्या बाबतीमध्ये एकच सूचक आणि एकच अनुमोदक आवश्यक आहे. त्यानंतर अनामत रक्कम राखीव जागेसाठी 2,500 रुपये आणि सर्वसाधारण जागेसाठी 5,000 रुपये आहे. परंतु सर्वसाधारण जागेवर SC, ST, OBCचा जर उमेदवार असेल आणि त्याने कास्ट सर्टिफिकेट जोडलं आणि महिला यांना सूट सर्वसाधारण जागेसाठी सुद्धा असणार आहे. त्यानंतर आपल्याला स्वतंत्र बँकेचं पासबुक या निवडणुकीसाठी उघडायचं आहे. ते राष्ट्रीयकृत बँक, अनुसूचित बँक, सहकारी बँक कुठली असली तरी चालते.
यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाचं 15 फेब्रुवारी 2024चं पत्र आहे आणि याच्याकरता आपल्याला उमेदवाराची खर्चाची मर्यादा 9 लाख रुपये एवढी आहे। त्यानंतर आपल्याला उमेदवारी अर्जाच्या सोबत 3 घोषणापत्र देणं बंधनकारक आहे। एक शौचालय वापराचं, दुसरं तुमच्याकडे महानगरपालिकेची थकबाकी नाही त्याचं ना देय प्रमाणपत्र आणि तिसरं ठेकेदाराचं घोषणापत्र। अपत्याचं आणि जात प्रमाणपत्र तुम्ही 6 महिन्याच्या आत त्याची वैधता सादर करणार याचं हमीपत्र जोडण्याची आवश्यकता नाही। तुम्ही कुठेही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे याचंही वेगळं घोषणापत्र द्यायची गरज नाही। त्याचं कारण असं आहे की माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे सुधारित नामनिर्देशन पत्राचा नमुना दिलेला आहे त्याच्यामध्ये अपत्याबाबतची तुम्ही घोषणा, अनधिकृत बांधकाम बाबतची घोषणा आणि तुमच्याकडे जर जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत ते सादर करणार याचा ऑलरेडी त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना तुम्हाला 3च घोषणापत्र द्यायचे आहेत, शौचालय, थकबाकी नसल्याचं आणि ठेकेदार नसल्याचं घोषणापत्र। त्यानंतर राखीव जागेवर जर आपण निवडणूक लढवणार असाल तर जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सोबत जोडणं बंधनकारक आहे। वैधता प्रमाणपत्र नसेल तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वी आपण जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोच पावती देणं बंधनकारक आहे। अनामत रक्कम तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना सादर करणं महत्वाचं आहे। मग आता महत्वाचं विचारलं जातं की पात्रता दिनांक काय आहे, तर याच्यामध्ये 3 प्रकारच्या पात्रता दिनांक आहेत। तुमचं वय 21 पूर्ण हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकाला असलं पाहिजे, 30 डिसेंबर 2025। शपथपत्र, जात प्रमाणपत्र, अनामत रक्कम, घोषणापत्र यासाठी पात्रता दिनांक उमेदवारी अर्ज भरतानाचा दिनांक आहे। मग तुम्हाला सूट कशी मिळेल? आमच्याकडनं लेखी त्रुटीचं पत्र दिलं जाईल। जर शपथपत्र अपूर्ण आहे, ते नोकरी केलेलं नाही, जात प्रमाणपत्र दिले, वैधता प्रमाणपत्र दिलेलं आहे, पावती तुम्ही दिलेली आहे पण ते व्यवस्थित आम्हाला दिसत नाही आहे, किंवा इतर घोषणापत्र तुमचं अटेस्टेड नाहीये, साक्षांकित नाहीये, तर ते तुम्हाला छाननी सुरू होण्याच्या वेळेपूर्वी म्हणजे 31 डिसेंबरला सकाळी 10:59 वाजेपर्यंत तुम्हाला ते द्यावं लागेल। पण ती सूट कधी मिळेल? उमेदवारी अर्ज भरताना जर शपथपत्र अपूर्ण असेल, ते अटेस्टेड नसेल तरच ती सूट मिळेल। अन्यथा आपल्याला नॉमिनेशन पेपर तुम्ही ज्या दिनांकाला भरणार त्याच दिनांकाला अनामत रक्कम, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र किंवा पोहोच पावती आणि शपथपत्र, घोषणापत्र हे तेव्हाच सादर करणं बंधनकारक आहे। राजकीय पक्षाकडनं जर आपण उमेदवारी अर्ज भरणार असाल तर त्याचे जोडपत्र 1 आणि 2 म्हणजे जे तुम्ही आपल्या लोकल भाषेमध्ये फॉर्म AB म्हणतो, हे सादर करण्याची पात्रता दिनांक आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 30 डिसेंबर 2025 ला दुपारी 3 वाजेच्या आत। उमेदवाराला जर अपक्ष आणि राजकीय पक्ष असे फॉर्म भरायचे असतील तर ते वेगवेगळे भरावे लागतील। जर एकापेक्षा जास्त राजकीय पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर त्याकरता आपल्याला स्वतंत्र अर्ज भरावे लागतील। जरी आपण राजकीय पक्षाचे उमेदवार असणार तरी निवडणूक चिन्हामध्ये 3 निवडणूक चिन्हाचा आपल्याला प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे। त्याचं कारण असं आहे की जर आपण दिलं नाही आणि आपल्याला जर पक्षाचे AB फॉर्म मिळाले नाही तर मग आपल्याला निवडणूक चिन्ह जे अपक्षांकरता देताना ते क्लेम करता येणार नाही। आपल्याला सर्व चिन्ह वाटप झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या मनाने जे देतील ते चिन्ह तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल। याच्यामुळे प्रशासनाकडनं आपल्याला विनंती करण्यात येते की उमेदवारी अर्ज आपण जरी राजकीय पक्षाच्या मार्फत भरत असाल तरी 1, 2, 3 असे 3ही आपल्याला निवडणूक चिन्ह देणं महत्वाचं असेल। त्यानंतर जर आपण उमेदवार हा प्रभाग क्रमांक 1 मधला असेल आणि त्याने जर प्रभाग क्रमांक 3 मधला अर्ज भरला म्हणजे वेगळ्या प्रभागात, तर तो ज्या प्रभागाचा मतदार आहे त्या मतदार यादीची नक्कल नॉमिनेशन सोबत जोडणं हे बंधनकारक आहे। 2 राजकीय पक्षाकडनं जर अर्ज भरले अशा वेळी त्याच्या चिन्ह वाटपाबाबत काय, तर त्या राजकीय पक्षाने
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकाला 3 वाजेच्या आत जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिलं नाही की याला याच पक्षाचा गृहीत करण्यात यावं, किंवा ज्या पक्षाने तुम्हाला नाकारलंय त्यांचं नाकारण्याचं पत्र जर नाही आलं तर आपण जे पहिलं नॉमिनेशन पत्र भरलं आहे त्यात तुम्ही जी घोषणा केली की तुम्ही कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवत राहणार त्या पक्षाचा ईबी फॉर्म हा गृहीत धरला जाईल. जर एका पक्षाने एकापेक्षा जास्त उमेदवारांना, पक्ष एकच आहे, एकच पक्ष आहे, त्या पक्षाने जर 3 उमेदवारांना ईबी फॉर्म दिले आणि जर नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकाला म्हणजे 30 डिसेंबर 2025 ला दुपारी 3 वाजेच्या आत आरोग्य जर कळवलं नाही या तिघांपैकी कोणाला गृहीत धरावं तर मात्र त्या पक्षाने एबी फॉर्म ज्या उमेदवाराला पहिल्यांदा दिलेला आहे तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार हा गृहीत धरला जाईल. आणि इतर उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी जर सर्व बाबींची पूर्तता केली असेल तर ते अपक्ष म्हणून गृहीत धरण्यात येतील. अपत्यांच्या बाबतीमध्ये महत्वाचा नियम असा आहे की 12 सप्टेंबर 2001 या तारखेनंतर जर एखाद्या उमेदवाराला 2 पेक्षा जास्त अपत्य म्हणजे अपत्याच्या संख्येमध्ये 2 मध्ये भर पडून 2 पेक्षा जास्त जर अपत्य असतील तर तो निवडणूक लढवण्याला अपात्र असेल. जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र याची ओरिजिनल कॉपी नॉमिनेशनच्या वेळी तुम्हाला दाखवणं महत्वाचं आहे आणि छाननीच्या वेळी ते सोबत ठेवणं महत्वाचं आहे. याचा कारण असं आहे की जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तरची गोष्ट आहे. आक्षेप ज्याने घेतला तर भारतीय साक्ष पुरावा अधिनियमानुसार वन हू क्लेम शुड प्रूव्ह इट, ज्याने आक्षेप घेतलेला आहे पुरावा देण्याची जबाबदारी ही त्यांची असणार आहे. नादेयच्या बाबतीमध्ये उमेदवाराचं नादेय असणं महत्वाचं आहे. त्याचं कुटुंब 40 लोकांचं असू शकतं परंतु नादेय त्या एकट्याचं असणं महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला मतपत्रिकेवर नाव कसं हवं आहे तर याच्या बाबतीमध्ये महत्वाचं मी आपल्याला सांगू इच्छितो. उमेदवारी अर्ज भरताना ज्या लोकांना आडनाव आहे त्यांच्या आडनावाच्या बाबतीमध्ये आणि ज्या लोकांना आडनाव नसतं त्यांचं पहिलं नाव काय आहे याच्यानुसार मतपत्रिकेवर नावाचा क्रम ठरतो. आता एक महत्वाचं मी आपल्याला तरतूद सांगू इच्छितो, कारण आता नगरपालिका निवडणूक झालेली आहे म्हणून आपल्या मनामध्ये संभ्रम नको. 5 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने अध्यादेश जारी केलेला आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये सुधारणा केलेली आहे आणि याच्यामध्ये मतपत्रिकेवर नावाचे गट केलेले आहे. पहिल्या गटामध्ये भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले राष्ट्रीय पक्ष आणि मान्यता त्यांनी दिलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे असे मान्यता प्राप्त पक्ष यांच्या पहिल्या गटामध्ये उमेदवारांचं नाव येणार आहे. दुसऱ्या गटामध्ये भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे आणि ते इतर राज्यातले राज्यस्तरीय पक्ष आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे त्यांचं नाव त्या दुसऱ्या क्रमावर येईल. तिसऱ्या गटामध्ये तो पक्ष मान्यता प्राप्त नाहीये परंतु फक्त नोंदणीकृत आहे राज्य निवडणूक आयोगाकडे, त्यांचं नाव तिसऱ्या गटामध्ये येईल आणि चौथा अपक्ष या पद्धतीने. मग पहिल्या गटामध्ये जर 4 पक्ष असतील तर त्याच्यामध्ये आडनाव कोणाचं पहिले येतं त्याचा 1 नंबर, त्यानंतर 2 नंबर आणि मराठी वर्णक्रम म्हणजे मराठी 12 खडी क ख ग ग याच्यानुसार तो असणार आहे. यानंतर महत्वाची गोष्ट आहे की उमेदवारी अर्ज भरताना आपण बरेचसे उमेदवार हे मिरवणूक काढत असतात तर 100 मीटरच्या आत 2 वाहनांना प्रवेश असेल या इमारतीच्या आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये उमेदवार प्लस 2 अशा 3 व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार प्रत्यक्ष असणं बंधनकारक नाही, त्यांचा सूचक किंवा अनुमोदक हा देखील उमेदवारी अर्ज भरू शकतो. अशा वेळी सूचक अनुमोदकला आम्ही आमच्या समोर सही करायला लावू, त्यांचं ओळखपत्र पाहू आणि त्याची खात्री पटल्यावर तो आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून घेऊ. आपल्याला जसं मी सांगितलंय
की उमेदवार राजकीय पक्षाचा जरी असेल तर त्याने 3 चिन्हाची निवड करणं आवश्यक आहे. या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने 2 फेब्रुवारी 2017च्या पत्रानुसार याची सगळी माहिती दिलेली आहे. एक सूचक आणि अनुमोदक हा एका वेळी एकाच उमेदवाराचा असेल हे आपल्याला सांगितलंय. त्याचप्रमाणे एखादा उमेदवार हा दुसऱ्या उमेदवाराला सूचक असू शकतो. यानंतर छाननी करताना प्रभागनिहाय छाननी होईल. जसं आता माझ्याकडे 3 प्रभाग दिलेले आहेत, 8, 9, 10. मग 8ची छाननी पहिले होईल, त्याच्यातही अ, ब, क, ड या क्रमाने, नंतर 9 अ, ब, क, ड, नंतर 10 अ, ब, क, ड. याच्यामध्ये उमेदवारी अर्ज ज्या पद्धतीने भरलेले आहेत त्याला अनुक्रमांक देण्यात येईल आणि त्या अनुक्रमांकानुसार ज्याने पहिले अर्ज भरला आहे त्याची छाननी पहिले केली जाईल. एखाद्या उमेदवाराने 4 अर्ज भरलेले आहेत आणि तो 9 नंबरवर आला, 8 लोकांचं झालं, 9 नंबरवर आला, त्यानंतर त्याचं 9, 37, 41, 75 अशा नंबरचे जरी असले तर त्याची एकाच वेळी ती छाननी करण्यात येईल. छाननीच्या वेळी कोण हजर राहू शकतं तर उमेदवार, त्याचा एक प्रस्तावक आणि त्याने प्राधिकृत केलेला एक व्यक्ती, असे एकूण 3 व्यक्ती हजर राहू शकतात. उमेदवारी मागे घेण्याबद्दलही बरेचसे प्रश्न विचारले जातात. उमेदवार स्वतः उमेदवारी मागे घेऊ शकतो किंवा त्यांचा सूचक किंवा त्याने लेखी प्राधिकृत केलेला व्यक्ती हा उमेदवारी माघारी घेऊ शकतो. दुपारी 3. परंतु छाननी पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी झाल्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची वेळ ही सुरुवात होईल. हा अंतिम दिनांक दिलेला आहे. त्यानंतर प्रशासनाला अनेक प्रकारचे प्रश्न देखील विचारले जातात. त्याच्यामध्ये महत्वाचं विचारलं जातं की दुबार मतदारांबद्दल काय करणार आहे. तर याच्याबद्दल माननीय राज्य निवडणूक आयोगाचा 29 ऑक्टोबर 2025चा लेखी आदेश आहे. त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये डबल स्टार, 2 स्टार त्या उमेदवाराच्या नावापुढे भरले जातील आणि त्याचे मतदान 2 वेळा होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेतलेली आहे प्रशासनाने. प्रत्येक आमचे BLO आणि नेमलेली टीम त्या मतदाराच्या घरोघरी जाऊन परिशिष्ट 1 भरून घेणार आहे की त्याचं नाव एका प्रभागात 1 वेळा असू शकतं किंवा 2 प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी नाव असू शकतं 2 मतदान केंद्रावर. तर तो मतदान कोणत्या मतदान केंद्रावर घेणार आहे हे आपण परिशिष्ट 1 मध्ये त्याचं जोडपत्र भरून घेणार आहोत. आता जर काही तो मतदार आम्हाला मिळून मिळाला, गावाला गेलाय, लग्नाला गेलाय, बाहेरगावी गेलाय, तर मग मतदानाच्या दिवशी मात्र त्याला परिशिष्ट 2 भरून मतदान करता येईल की जेणेकरून त्याचा तो मतदानापासून वंचित राहणार नाही. याच्यानंतर मी आता आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले जे काही प्रश्न असतील ते आपण कृपया विचारावे. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर आपल्याला नॉमिनेशनचा नमुना वगैरे हे सगळं काही दाखवण्यात येईल. कोणाचे प्रश्न असतील तर आपण कृपया विचारू शकतो. हा, वेगळं घोषणापत्र द्यावं लागेल. याचं कारण असं आहे की आपला जो महाराष्ट्र महानगरपालिकेचा 1949चा अधिनियम आहे त्याच्यामध्ये 9 आणि 10 कलम मध्ये पात्रता अपात्रता दिलेली आहे. तर त्या कलम 10 मध्ये इतर पण अपात्रता दिलेली आहे की मी महानगरपालिकेचा भागीदार नाही आणि माझे कुठलेही आर्थिक संबंध नाही. मग ते सगळं आम्ही त्याच्यात कव्हर केलं. सूचक अनुमोदक घरचे लोक चालतील त्या प्रभागातला तो मतदार कोणी असू शकतो, तुमचे घरचे भाऊ पत्नी कोणी असू. आणि घरांवर जे जाहिराती लावतात घरावर जाहिराती लावतात त्याचे कार्यालय बाहेर घ्यायचे त्याच्या घरपट्ट्या क्लिअर पाहिजे त्याला नाही, त्याच्याबद्दल काही तरतूद नाही. सर, मला प्रभाग क्रमांक 14 मध्ये उमेदवारी करायची आणि माझं नाव 17 मध्ये. तर 17ची नक्कल तुम्हाला मतदाराची द्यावी लागेल. आणि सूचक आणि अनुमोदक सूचक तुम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे तो तिथला मतदार आहे आणि तो जर थकबाकीला झाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. उमेदवार क्लिअर आहे अपक्ष एवढंच. अपक्ष पक्षासाठी 1 सूचक 1 अनुमोदक. सर एक मिनिट. 1 सूचक 1 अनुमोदक आहे. नाही, एकच आहे, एकच. अपक्षासाठी पण 1 सूचक 1 अनुमोदक. त्यांना माहिती आहे. ऐकतो साहेब एक मिनिट. आपण 13 यादी लावलेली आहे
काय बोलले आपण? नामनिर्देशन पत्रासोबत जोडवायची कागदपत्रे हा. याच्यामध्ये मी दिलेलं आहे ही पर्यंत व्यवस्थित आहे, पण हा जो शेवटचा कॉलम आहे आपला इतर आवश्यक केलेली कागदपत्रे हा काही समजला नाही. मी बघून घेतो. कृपया समजून सांगा ना. कुठे लावलाय? साहेब सर्व काही जे आहेत आमचे बांधव नवीन आहेत. आता त्याच्यामध्ये आपण इतर न वापरता जर व्यवस्थित सगळे 3 कागदपत्राची नाव टाकणे आवश्यक होते असं मला वाटतं. मी टाकायला लावतो. 13वा मॅडम तिथं इतर म्हणजे ते जे याच्यामध्ये भ्रमण टाकण्यावर येतो की इतर जे आहे ते काय शौचालय नाव हे प्रमाणपत्र आपण काय केलं आधी सर्व कागदपत्र आपण नॉमिनेशन पत्र सर्वांनी मिळून बघूया ते. म्हणजे त्यात ते काय प्रश्न असतील तसं तुम्ही विचारा. आता बाग एक दिसतो याच्यामध्ये काय प्रश्न आहे कोणाचे साहेब 2 मिनिटं निघालो. आता आपण पहिले प्रश्न विचारून घ्या. पहिलं तो होता की सामान्य आयुक्त साहेबांच्या सेवा बंदर दालनाच्या समोरून निर्मतच्या जवळ कागद लावलेला आहे. ते व्यवस्थित हवा आम्हाला खालची जी ओळ आहे ती भ्रमण टाकणारी आहे. हे सांगितले आपल्याला आता जो कॉलम आहे तो कॉलमवर इतर आवश्यक कागदपत्रे ते लिहायला लावतो. लिहायला ते लिहावा तेवढं म्हणलं बाकी काही नाही. हा. आमचं नाव आहे प्रभाग क्रमांक 17 मध्ये आणि आम्ही शेल्लर 14 मध्ये. तर मग आमचं नाव या ना माहिती द्या, माहिती द्या. हॅलो आमचं नाव आहे यादी क्रमांक 17 मध्ये आणि आम्हाला इलेक्शन लढवायचं 14 मध्ये. तो सूचना आम्हाला 17 लागतील 14 लागतील. तुम्हाला निवडणूक सुरू करणार आहे की? आमचं नाव 17 मध्ये आहे आणि आम्हाला इलेक्शन लढवायचं 14 मध्ये. 14 चे सूचना आली. वाडा क्रमांक 13 मधून जो आणि प्रबोधन व्हायचं आहे तर मला सूचना आणि अनुमोदन हे तो काही चालतील का म्हणजे ब आणि क या प्रभागातच पाहिजे. हो तर चालतील सर. चालेल. आणि माझं समजून घ्या सुभाष बाबतीत किंतु असं नाव आहे तर मी बापू टाकू शकतो का याच्यामध्ये बाकी बोलून नाम निर्देशन पत्र भरताना तुम्ही मतदाराच्या प्रमाणे टाकला, पण मतपत्रिका भाव कसा हवा हे स्वतंत्र आहे. त्यांना नाही माहिती नाही. हवा. साहेब नमस्कार. श्रीमती आहे आणि माझी सही सौमंगला वारी आहे. तर याच्यावर काय करायचं? श्रीमती लावायचं का सौमंगला वारी बँकेत माझी सही आहे त्यानुसार चालू म्हणजे मतदाराचं कसं नाव आहे ते तुम्हाला नॉमिनेशनवर टाकावं लागेल. मंगळवारी म्हणून मग तेच नाव आता यादीमध्ये याच्या बरं पण मतपत्रिका तुम्हाला नाव कसं पाहिजे ती तुमची चॉईस आहे. ते लेखी आहे. बरं धन्यवाद. फॉर्म आहे त्याच्यामध्ये 4 नंबरचं आहे तिथं म्हटलं प्रभागाचे नाव असल्यास तर तिथं काय लिहिणं अपेक्षित आहे. काही प्रभागाला नाव असतं ना, म्हणजे तिथं काही लोकल नाव असतं. असल्यास नसल्यास प्रभाग नंबर जे आहे आणि समजा एखादं त्याचं लोकेशन एखाद्या प्रभागाचा नकाशा आहे त्याच्यामध्ये मोठी मोठी स्थळांचं वर्णन असलं ते वर्णन असतं त्याला असल्यास ते काय कंपल्सरी अंतिम यादी तुम्ही प्रसिद्ध केलेली आहे. तिच्यामध्ये फक्त प्रभाग क्रमांक टाकलाय, नाव टाकलेलं नाहीये. ठीक आहे नकाशामध्ये आहे इथं निरंकच यायला पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे प्रभाग नंबर आहे. बस बरं, हा नकारात्मक का कोरा सोडला तुम्ही वैध करणार का फॉर्म? जर गटाना कोरा सोडला प्रभागाचे नाव असल्यास निरंक लिहावं लागेल. तुम्हाला लिहिलं असलं या नसलं तर लिहू नका काही फरक पडणार नाही त्याला. माझं महत्वाचं असं आहे की शपथपत्र भरताना त्याचे सर्व प्रकारे हे भरलेले पाहिजे. मग त्या नकाराचं काय करायचं? त्या काही प्रॉब्लेम नाही, सांगितलं ना आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण एक एक काम बघा. आपण आता एक एक काम बघा आणि याच्यावर काय अडचण आहे ते सांगा आम्हाला. तर आपण यामध्ये शहरी घोषणापत्रामध्ये दिलेले आहे मागच्या वेळेला अर्ज तर तो वेगळा आहे. हो ओके बघा हळूहळू हळूहळू वर करत जा. सर ते सनदीचं जे मार्केट व्हॅल्युएशन असतं ते टाका. आपण त्याचा काही इन्क्वायरी करायचं आपण आधी करायचं. सर माझं म्हणणं आणि सोबत जोडणार आहे
संपत्ती आणि गुन्हेगारीचे जे शपथपत्र आहे त्याचा खरे गुन्हे तपासण्याचा अधिकार आरोग्यांना नाही. सर जे घोषणापत्र जोडायचे ते स्टॅम्प वरती द्यायचे का 100च्या 500च्या द्यायचे? नाही, साधा सुद्धा चालतात. आणि जो फॉर्म आहे वरचा हे आपला, तुमचं गुन्हेगारी मालमत्ता देखील नोटरी असणार आणि फॉर्म वरचा तो नोटराईज करायचा आहे? नाही, काय आवश्यकता नाही. सर मला म्हणलं आठ नंबर काढा वाट. उमेदवाराचा प्रवर्ग राखीव जागेची निवडणूक असल्यास जर तुम्ही सर्वसाधारण लढताय तिथे टॅक्स येईल. जर तुम्ही अनुसूचित जातीमध्ये लढताय त्याच्यावर टिक मारेल आणि प्रवर्ग तुमची तिथे जात नमूद करावी लागेल. सर मला म्हणलं की मी परवा सर्वत्र वडील काम करतो तर मला शौचालयाला असं बोल लागतील काय तर चालेल. शौचालयातला एकच असतो ना, तुम्ही जे राहतो घरी ते काय झालं. मी तेव्हा म्हणतो बोल लागतो म्हणून तिथं लागेल ना. तुमचे 2 घर आहेत का? मग एकच लागेल. धन्यवाद सर. जर 8 नंबरला प्रवर्गामध्ये जात येईल का साधा महिला किंवा शाळा नाही, प्रवर्गामध्ये जात नाही लागेल. एका उमेदवाराचे 4 आता भरले तर डिपॉझिट 4 लागतील का? जर एका प्रभागासाठी 4 भरले तर नाही लागणार. जर वेगवेगळ्या 4 प्रभागात भरले तर 4 लागणार. आणि अपक्षाला पक्षाच्या याला अनुमोदन करा. एकच. सर 8 नंबरला जे आहे तिच्यामध्ये फेब्रुवारी जमीन आहे. जर वाढ ओपन वाढ आहे तर तिथे नाही हवं ना मला. नाही, काय प्रश्न आहे आपला? 8 नंबर जो आहे वाढवला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग क्रमवारी झाल्यामुळे बरोबर. राखीव जागा म्हणजे जागा ओपन असणं काही आहे. ओपनच असतं ना, राखीव नसतं. केली आहे का तुम्ही? हा अर्ज ओपन साठी जर तुम्ही राखीव जागा निवडून करता तर तुम्ही टिकला करा. 8 नंबर सोडून द्यायचं का? टॅक्स करून द्या. जर तुम्ही ओपन म्हणलं तर टॅक्स करून द्या. 8 नंबरला काय हा जो अर्ज आहे ना, हा सर्वसाधारण राखीव महिला ती जनता कामा नाही. नाही सर, एखाद्या वेळेस जर सर्वसाधारण मतदारसंघ आपण सर्वसाधारण मतदारसंघासाठी 8 नंबर बॉलमध्ये काय गॅस. टाकायचं? गॅस टाकायचं. आपण करू. आता विचारून द्या ना प्लीज. आपण एकच करू. गॅस पहिल्यापासून काय? बोला ना. प्रभाग 5 आणि प्रभाग 16 मला 2 प्रभागातून फॉर्म भरायचा असेल तर माझं एकाच डिपॉझिटवर दोघांचं काम होईल का वेगवेगळं वेगवेगळं वेगवेगळे भरावं लागतं. एकाच प्रभागात एक अपक्षाचा फॉर्म भरायचा असेल एक पक्षाचा भरायचा मग एकच द्या. अच्छा, म्हणजे 2 डिपॉझिट लागतील. म्हणजे अपक्ष आणि पक्ष एकाच प्रभागात एकच राहील समजून घ्या. कधी नंबर एका उमेदवाराने एका प्रभागात 4 अर्ज भरले तर एकच डिपॉझिट. आणि 2 प्रभागात भरले तर 2 डिपॉझिट. 4 प्रभागात भरले 4 डिपॉझिट. 10 प्रभागात भरले 10 डिपॉझिट. आणि गुन्हेगाराची पार्श्वभूमी तसं काय क्लिअर काय काही द्यायचं नाही की काय करायचं फक्त शपथपत्र द्यायचंय. फक्त शपथपत्र द्यायचं. व्हेरिफिकेशन चारित्र्य दाखला आवश्यक नाही. शपथपत्र म्हणजे कसा हे तुमच्या समोर सुरू येते. ते द्यायचं. हो. एक मिनिट थांबा ना, त्यांना माहिती द्या ना.